नमस्कार मंडळी. आज मकर संक्रांतीच्या खास निमित्ताने आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोपी, चविष्ट आणि पौष्टिक अशी तिळगुळ शेंगदाण्याची रेसिपी. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारी आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. या रेसिपीसाठी आपल्याला फारसं काही लागत नाही. त्यासाठी घेतलेले आहेत पांढरे तीळ, शेंगदाणे, गूळ, थोडंसं तूप आणि प्रेमाने बनवण्याची इच्छा. तर सर्वात आधी काय करायचे? सर्वात आधी आपण कढई गरम करून तीळ हलक्या आचेवर भाजून घेणार आहोत. तीळ छान फुलले की त्यांना बाजूला काढून ठेवू. आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ. तीळ आणि शेंगदाणे मंद आचेवर छान भाजून घेतले की हे थंड होऊन द्यायचे आणि मिक्सरमध्ये गूळ, शेंगदाणे आणि तीळ असं थोडं साहित्य घेऊन एकत्र वाटून घ्यायचं. सर्व मिश्रण मिक्सरला काढून घेतल्यानंतर आता हे मिश्रण थोडं थंड होऊन द्यायचं आणि हाताला तूप लावून तुम्ही त्याच्या लाडू किंवा वड्याही तयार करू शकता. तर आपण बनवत आहोत लाडू.
हे लाडू दिसायला सुंदर आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. मकर संक्रांती म्हणजे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ही रेसिपी फक्त खाण्यासाठी नाही, तर नात्यांमध्ये प्रेम, गोडवा आणि आपुलकी वाढवण्यासाठी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.